नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत नसरापूरच्या बनेश्वर मंदिरामध्ये, जिथे निसर्ग, शांतता आणि देवाचे अद्भुत दर्शन हे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. आता आपली सर्व तयारी करून झालेली आहे. तर बाहेर पाऊस पण खूप पडतोय, त्याच्यामुळं आधी आपण रेनकोट वगैरे घालून घेतलेला आहे आणि हेल्मेटला आपला गोप्रो पण माउंट करून झालेला आहे. तर चला मित्रांनो, राईडला स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर महादेव. तर काय, आता आपण ओल्ड पुणे मुंबई हायवेवर आहोत आणि सध्या आपण बामेरला आहोत. आपली ही राईड खूप दिवसांनी होती, म्हणजे जवळजवळ 3 महिने झाले. मान्सून मधली ही आपली पहिली राईड आहे. होपफुली याच्यानंतर पण आपला खूप सारे राईड्स होतील. तर स्टार्ट तर आपण या मंदिरापासून करतोय. महादेवाचं मंदिर आहे, तर वाटलं की आधी हे मंदिर एक्सप्लोर करूया. कारण की बनेश्वर मंदिर याच्याबद्दल मी खूप ऐकलं होतं आणि याचा इतिहास पण खूप चांगला आहे. आपला पेशवाच्या काळातला इतिहास आहे याला. बहुत ही मजा आ रहा है, बहुत दिनों के बाद ये बारिश में राइड हो रही है, तो बहुत ही मजा आ रहा है. रेनकोट घालून पण पावसाचं पाणी आतमध्ये गेलेलं आहे. पुण्यामध्ये कितीही तुमचं ट्रॅफिक किती द्या, पण या ठिकाणी ट्रॅफिक कायम लागतं. हा आपला नवले ब्रिज, सगळ्यांचा आवडता नवले ब्रिज. Welcome to Capital Costa guys. नवीन Capital Costa 1458 मीटरचा बोट आहे. Or the good times will roll by. So don't just slip by. आता 2 वाजले आहेत दुपारचे आणि आम्ही आता लंच ब्रेकसाठी थांबलेलो आहोत. तर जाता जाता आम्हाला मॅकडॉनल्ड्स दिसलं, सो आम्ही इथे थांबलोय. इथूनच 10 किलोमीटर पुढे आपलं मंदिर आहे. तर आधी आपण लंच करणार आणि त्यानंतर आपण पुढचा प्रवास चालू करणार. चला. In 600 meters, continue straight past Nadu Wada to stay on Baneshwar Temple access road. तर काय जातो आपण नसरापूरला पोहोचलोय, बनेश्वर मंदिर जवळ. तर तुम्ही बघू शकता खूप ट्रॅफिक आहे. जवळजवळ 500 ते 800 मीटर पासून ट्रॅफिक लागलं ते कंटिन्यू आहे. आज गर्दी भरपूर आहे. आज ते मला वाटलं नव्हतं इतकी गर्दी असेल म्हणून, पण भरपूर गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आता आपण बनेश्वर मंदिरमध्ये पोहोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता हा मंदिराचा एंट्रन्स आहे, गेट आहे. आणि जर तुम्हाला चप्पल वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. 10 रुपयाचे पूजा सामान घेऊन तुम्ही चप्पल वगैरे ठेवू शकता, सामान तुमचं. आणि बाईक आणि गाड्या तुम्ही इथे पार्क करू शकता. 10 रुपये हे बाईकला पडतं आणि 30 रुपये फोर व्हीलर पडतं. तर आम्ही आता पूजेचं सामान घेतलंय. 140 रुपयाचं ताट आहे. थोडं महाग आहे पण ठीक आहे.
मंदिर आहे काहीच आणि हे पाण्याचं कुंड आहे. पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या या बनेश्वर मंदिराचा इतिहास असा आहे की 1749 साली नानासाहेब पेशवेंनी हे मंदिर बांधलेले आहे. तर या मंदिरामधील 1683 या सालची पोर्तुगीज चर्चची घंटा ही वसईच्या विजयाचे ऐतिहासिक क्षण म्हणून या मंदिरामध्ये स्थापित केलेली आहे. तर या मंदिरामध्ये एकूण 4 पाण्याची कुंड आहेत. तर हे कुंड बांधण्यामागचं कारण म्हणजे पूर्वी काळी नाना पेशवे यांनी जलव्यवस्थेसाठी हे कुंड बांधले होते. तर त्या कुंडापैकी एक कुंडामध्ये कासव आहेत, दुसऱ्या कुंडामध्ये मासे आहेत आणि बाकीच्या 2 कुंडामध्ये पाणी आहे. तर या 4 कुंडापैकी शेवटचं जे कुंड आहे त्या कुंडामध्ये एका स्तराला पाणी आल्यावर बाकीच्या कुंडामधील देखील स्तर हे सेम लेवलला होतात. तर हे या कुंडामागचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे या मंदिराला जलमंदिर देखील म्हणतात. मंदिराच्या 4ही साईडला तुम्ही हे कन्स्ट्रक्शन पाहू शकता. म्हणजे किती सिस्टमॅटिक कन्स्ट्रक्शन केले हे पहा. आता तुम्ही जर आतमध्ये गेला तर बरोबर या ठिकाणी पिंड आहे आणि तिथूनच पाणी बाहेर येतं आणि इथे आपल्याला नंदी पाहायला. मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यावरती मंदिराच्या मागेच आपल्याला उद्यान पाहायला भेटते. तर तुम्ही दर्शन घेऊन झाल्यावरती या उद्यानामध्ये फिरायला पण येऊ शकता. तर या उद्यानाची वेळ सकाळी 8:30 ते 5:30 पर्यंत आहे आणि इथे जर तुम्हाला एंट्री करायची असेल तर पर पर्सन 20 रुपये असं आहे. त्याच्या बाहेर आपल्याला नाश्त्याची सोय पण पाहायला भेटते. वडापाव कांदा भजी पण खाऊ शकता. तर अशा प्रकारे आपलं महादेवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. तसेच लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या.